छत्रपती शिवाजी महाराज की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। करुणिया रामस्मरण वेगी उपडिता गिद्रोण धनानिले त्रिभुवन शेष फला तडकला। विष्णु गुरुदेव वैद्यराज साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मारूपक सुखे आस्मरण सकल विद्यार्थी करते जीवन दुसरे चरण श्री गुरुचे हे नमस्कार येता। मारुती यांनी एकदम सुंदर रामनामाची हुंकार केली। जय 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 श्रीराम म्हणून पर्वत उमटला आणि धनानिले पाताळ हरभरिले लोकबाळ वनदेवता घबाळ केला कलोळ सकळी गी। मारुती यांनी पर्वताला हसडा मारल्याबरोबर सगळ्या वनदैवतांनी असताना चिलबिल 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 सुरू केली। भेले पळाली वनचरे तिन्ही लंधिली गिरिकंदरे ससे मैसे तरा सागरे चौफेरे कळकळीती। आता साधे साधे असताना म्हणजे पुत्री जर गावात भूकले तर रात्र भरतो येऊ देणार आणि सगळे प्राणी एकाच वेळेस पर्वताला हल्ला बसल्यावर म्हैसे तरस तगरे सिंह वाघ कोल्हे लांडगे एकाच वेळेस आढळू लागले। आंदोलल्या डोंबावली मध्ये आदळली सकळी या हिलाची जळे धरली शरण आली कपिसी। शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता हे पंच महाभूता हे जे मारुतीला शरण आले। ईशा लंघिल्या पक्षी पुळी सर्परी घाले पाताळी दिग्जा बैसली टाळी दात खिळी कृतांता। आता निर्धांचे अस्तर दातखिळी बसले करतांत अस्तर भीती वाटत आहे। मारुती आणि पर्वताला आसरा दिल्याबरोबर एवढ्या लोकांना भीती वाटली आणि खुशाल शक्ती पुढे आली। योजने विस्तार पंचयोजने उंची थोर आयसा पर्वत सविस्तर कपिंद्रे सत्वार उपडिला। पर्वतच्या मारुतीने असा धनुष्य उपडला का? 10 योजन असणारा रुंदीचा 5 योजन उंचीचा पर्वत मारुतीने कसा उंचीला? भले आकडोनी बाही पर्वत उपडिला दोन्ही बाही गगन उसळला लवलाही श्रम नाही अणु मात्र। मारुतीने पर्वत उचलला पण उचलते वेळेस एवढा पर्वत उचलते सर्व नाही मात्र मारुतीने सहजरित्या कसा छत्रा गधेली बाळक गजसुंडा दडक मार देख तैसा चालिला कपिनायक गिर्यालौकिका उपडोनी। त्याच्यामध्ये 2 दृष्टांत दिले। तसाच बाळ असताना एखादी पावसाळ्यामध्ये पटकोळी म्हणजे छत्री निघालेली जसा तो उमटीतो त्याला जसा शीन येत नाही किंवा आधीच्या सोनेमध्ये कमळाचं फुल त्याने घालावं तसा असताना मारुतीने पर्वत उचलला निघाले। अंधार पडे गळा दोन्ही प्रकाशा गात हे छाया दिशुद्ध गोंधले भाऊ जेडे। अजून त्याच्या पुढे असताना 2 प्रकारचं मारुतीने पर्वत उचलला। पर्वतावर औषधीचा उजेड वर होता त्याच्या खाली अंधार होता आणि त्या अंधारामध्ये मारुतीने पर्वत चढी अंधार प्रकाश माता नबी सवे गौरत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला। एवढ्यामध्ये मारुतीने उड्यात असताना मारुतीला जात असताना कुठे गेले? जिथे असताना अयोध्येचा परिसर लागला। भरताने पाहिला काय पाहिलं? आता त्याचा भास आहे ऐका पुढे। अति विस्मित झाला म्हणी निबिड दाटली या सतारजनी काय जाता हे गगनी
लक्षिता चिन्नी लक्षेना. बरेच विचार करू लागले. रात्र अंधाराची आहे आणि अंधाराच्या रात्रीमध्ये वेळ तयार झालेला आहे आणि यामध्ये रात्रीमध्ये निर्भीड अंधारामध्ये कोण जात असत? इंद्र बैसला विमानी सवे अप्सरा ये घेऊनी क्रीडा करीता है गगनी लाज मनी असेना. भरताचा अनुमान प्रमाण आहे. ज्या वेळेस मध्यरात्री जातो इमान घेऊन जातो आणि कोण असायला पाहिजे? नक्की इंद्र असायला पाहिजे. आणि इंद्र का असायला पाहिजे याच्या पाठीमागले कारण तुम्ही पहा. इंद्राने काय काय घडामोडी केल्या, इंद्र कसा वागला, म्हणून इंद्राचं नाव भरताच्या मुखामध्ये आलं. नक्की इंद्र असायला पाहिजे. अंगेताने वात सुटला तेने औषधी गाड उठिला ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने. कमी होता का हो? मानवची असताना सरळ जात होते. त्यावेळेस त्या पर्वतावरल्या झाडाच्या फांद्या एकमेकाला वाजत होत्या. वाऱ्यामध्ये आवाज असणारा वेगळा विचित्र येऊ लागला. तो आवाज भरताने ऐकला. अजून काय म्हणू लागले? मने केवळ उद्धत वाद्य लावोनी अद्भुत अप्सरासह विमानात सैरा विचरत आकाशी. हा इंद्र उन्मत्त झालेला आहे. मध्यरात्री फिरतो, अप्सरा सवय घेतलेला आहे. गात वाजत असणारा हा जातो. याला काय झालेला आहे? याला काही कळत जातो नाही म्हणले आहे का? वय घेऊ निवारा गणा विमान हिंदवी गगना उलंगणे साधू सजना करी अटाला उन्मत. हा उन्मत्त झालेला आहे. सगळे वारांगणा घेतलेले आहेत आणि मध्यरात्री जातो. ते जातो सामान्य ठिकाणी जातो का? हा साधूच्या आश्रमावरून एखाद्या महान असणारा राजावरून म्हणजे आमच्या राजावरून, सत्य चालणाऱ्या राजावरून, रामराज्य चालणाऱ्या अयोध्येवरून हा जातो. कोण आहे? अनुमान आहे. कोण असायला पाहिजे? इंद्र असायला पाहिजे. बोला. जो स्त्री सवे निरत झाला मध्य प्राशनी मातला जो धन लोपे भुलला त्याचा गेला विवेक. तीन लोकांचा विचार संपतो. कोणाचा? जो मद्यपानी असणारा धुंद झालेल्याला रस्ता कळत नाही. आता वाठरे कधी बरेच जण असताना काही कुठेही पडलेले होते, कारण जरा उशिरा आल्यामुळे कळाले कुठं कुठं पडतात ते. मग त्यालाही काही कळत नाही. दुसरं मध्ये दोन झालेल्याला, तिसऱ्याला धन जास्त झालेल्याला काही कळत नाही. कोणालाही काही बोलतात आणि तिसरा असणाऱ्या कामाचं झालेला. अशा तीन लोकांच्या वस्तूला त्यांचा विवेक जातो, त्यांचा विचार संपतो. म्हणजे बोला. वेशागमनी जलत ते सर्वदा देऊळमात नाटवे स्वार्थ परमार्थ स्वच्छ विचरत खर जैसा. जे आता पहिले सांगितलंय विचार कोणाचा आहे? वेशागमनी जे रथ, ज्या वेशागमनामध्ये जे लोक असणार उन्मत्त झालेले आहेत ना, त्यांना काय म्हणे? त्यांना असताना स्वधर्म कळत नाही, त्यांना धर्म कळत नाही. ते अधर्माने वागतात, कोणालाही तुच्छ लेखतात. ते कसे म्हणले? जसं असतात दोन पायाच्या गाडवाला उपाय चार पायाची. बोला. भरलेले मर्यादा दिवसा देखिता जनपदा वेशाद्वारी वितरे सदा न सरे कदा माघारा. जसा असतात चार पायाचा गाढव पुढे करत असताना मागे असतात फिरतो, तो गाढवाच्या मागे फिरतो. तशा पद्धतीनं त्या गाढवाला दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, माणसं कळत नाही, काही कळत नाही. तसा दोन पायाचा प्राणी वागायला प्रयत्न करतो. लाता हानिता उरावरी प्रीती धावे समूह
पण आपल्याला मुळी ज्या प्रकारे सांगते त्या प्रकारे, जसा गाढवींच्या भाग फिरत असताना गाढवीन गाढवाच्या तोंडावर जाता घालती पण सुखच मानी निरंतरी. संसारामध्ये सुद्धा माणसं काय करतात, आपले 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 घरचे म्हणतात, पण घरचे काय म्हणतात सांगू काय थोडक्यात. बाजारला गेलो, बाजार करून घरला आलं की तुम्हाला मेथीची भाजी आणायला कळाली नाही का, मधी नाशकी निघाली, तुम्हाला कळणार. तर जर एखादं हे झालं कोणाचं मालकीचं उदाहरण, आणि जर बैल आणायला गेलं कोणतं म्हणते बाबा जीवक निघालं, तुम्हाला कळणार. गेलं संसारात प्रत्येक गोष्टीला काय फुटतंय, तोंड फुटते. तरी बी सुख कशात ना ते माणूस संसारातच ना. मग या गाढवाची उपमा आपल्याला आहे बोला. जैसा पुरुष कामाचारी सुखाची मानी निरंतरी, पाऊल जाऊन येती दुधीर दयावरी झेलीत. जसा त्या 4 पायाचे गाढव असताना जसा असताना मार खातो, तशा पद्धतीनं 2 पायाचा बोला. मले जन्मांतरीची फळली भागे, जे बालक मळण दे लागे, देवी दंडिया भागेवर जावया कष्टाती. आता या लोकांचा दृष्टिकोन असा होतो, म्हणजे काय म्हणजे घरी आनंदानं झोपायचं, कुलरच्या वाऱ्याला सोडून निघाले म्हणजे अर्ध्या रात्री कुठेही फिरत. गावात काही रामायण नसल का, गावात कोणती नसल का, रात्र कुठे फिरायला अंधारात दिसून दिल्यात, वारे सुटलेत, आभाळ गडगड करायले. असा असणाऱ्या या लोकांचा दृष्टिकोन भजनाला जाणाऱ्याकरता असतो. स्त्री कामाची अशी रीती, ऐका मध्ये त्याची स्थिती, वेचोनी पदरची संपत्ती, स्वय होती जगनिंद्य. आता या लोकांचा विषय संपला. दुसरा असणारा जे असणार पैशाकडे बघणाऱ्या लोकांचा हे दृष्टिकोन आहे. तो काय म्हणतात, वेचोनी पदरची संपत्ती, पदरची संपत्ती खर्च करून. मला सांगा दारू पिणाऱ्या कोणी पैसे देते का हो, नाही देत ना. स्वतःचे पैसे खर्चितात आणि स्वतःच असणार कुठं पडतात. लोक नीट बोलतात का, बोलत नाही. मग त्या पैशाचा उपयोग कशा प्रकारचा दुरुपयोग होतो आहे का. जेने नवे ऐसी का भोग जोडे, सकाम कर्म स्वरागा तुडे, निष्काम तरी डोळ्या पुढे, इष्टे रोकडे मोक्ष सुख. ज्या पैशानी देव धर्म करता येतो, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यात्रा करता येतात, सप्त पुऱ्या देव दर्शन करता येतात, असे सभा मंडप बांधता येतात, असे कार्यक्रम करता येतात, अन्न दान करता येतं, वस्त्र दान करता येतं, याने मोक्ष मिळतो. असा पैसा न खर्च करता, असा पैसा कुठं खर्च करता, वेचोनिया धन करिता ती मद्यपान, ते निजात्मघातकी संपूर्ण नरक सेवा ना कल्प. या पैशानी मोक्ष मिळवता येतो, तोच पैसा व्यर्थ ठिकाणी वापरून, त्याचा पैशाचा दुरुपयोग करून, शरीराचा दुरुपयोग करून आपणही नरकात जातात आणि पैसाही व्यर्थ खर्चितात. त्याचा सार्थक काही होत नाही म्हणतात. धनलोभीचे लुटा का स्वप्न देखती सुख, जन्म माझा देख भोगिती नरका निवार. आता पैसा करणाऱ्याची गोळी आहे जे धनलुप्त. आता धनलुप्त कसे असतात आहे का, मरणात धडे आई घेता रुकाना मिळे सर्वता, तथापि सायास करिता सचिता उपजेना. पैसे देणं आणि वरणं सारखं वाटते कोणाला, चंगुट माणसाला, धनलोभ्याला. त्याला पैसे खिशातले काढू आणि जीवाला येतंय रडू, रुपया सुद्धा कसा म्हणू म्हणते मला. ऐसे ऐशा कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे, निज शरीर कष्ट मिळे ते फळे निज मोक्ष. ऐसे अनेक प्रकारचं ज्याने मोक्ष सुख मिळतं, पैशामुळे मिळतं बरं का, शरीरामुळेच मोक्ष मिळतं, बाकी कशाने मिळत नाही. या शरीरानं देव हो म्हणती ते देवाची होती, आणि ज्याने असताना देव व्हायचं सोडून या शरीर कशासाठी आहे हो, हा मोक्ष मिळवण्यासाठी हा जन्म आहे. हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म नाही पुन्हा.
एकदा असताना मिळाला जन्म आहे याचं सार्थक करण्यासाठी हे देवाने ते हे दिलेलं आहे, भजन करण्यासाठी दिलेलं आहे. मग या देयाने उद्धार करता येतो. बोला जेने भोगजे स्वर्ग भोग जेने साधे महायोग जीव शिव विभाग जेतला है. जीव आणि शिव ज्याने असताना जीवाला देवाची ओळख होती या देहाच्या माध्यमातून, परंतु या देहाच्या माध्यमातून जीवाला शिवाची ओळख न होता, देव न पाहता त्यांनी काय पाहिलंय का पुढे? एवढीचे प्राप्ती चिलाचे ते कष्टती धनाजनाचे इतरासी कोण कुशे थे दुःखी समजते संगतीची. एवढं सांगितलंय भगवान महाराजांनी. काय म्हणतात? एवढे धनार्दनाचे, आता कशाचे? या शरीरानं देव हो म्हणजे ती देवाची होती, परंतु देवाकडे न जाता याला धनार्दन होतो. संगतीमुळे असणार आपली वृत्ती बदलल्या जाते आणि संगतीमुळे उद्धार होण्याचं सोडून, संतांची संगत सोडून भूमार्गाकडे जाऊन देव धर्माने नाती काय पर्वकार ठाऊक नाही, श्रद्धाची संभावना नाही, निराश पाही सदा पितर. देव धर्म स्वतःचा उद्धार करायचं कळत नाही, पुण्यतीर्थ कळत नाही, दान धर्म कळत नाही. अहो ते म्हणजे स्वतःच्या आई वडिलांचे पितृ श्राद्ध धनाचा वेद होय ते प्रमाणचा उपाय सणावाराशी देणे होया ती ते काय करील. जे असे जम्मू लोक घरी सण करून खात नाही, ते आलेल्या अतिथीला काय घेऊ घालतील? कष्ट जोडीली संपत्ती ते ठेवी या तीन बुती तोंडी दगड माती घाली ती आपण मरती धुळी खात. जे असताना पैसा 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 जोडून असताना पोटालाही खात नाही आणि कोणाला दान धर्मही करत नाही, असा पैसा जमा करून करून असताना फुकट कुठं तरी नेऊन घालतात. मग त्या पैशाचा उपयोग होत नाही. आज पाता स्वयनेती तिने एका मिळती ते दुःख किती सांगावे. असे तीन प्रकारचे, तीन वर्णाचे लोक आहेत बाबा. हे तीन गुण जरी एका जागी आले तर एकाही गुणांनी एकालाही सुख मिळू दिलं नाही. एकाही गुणांनी एकाही जीवाला सुख मिळू दिलं नाही. मग असे तीन गुण ज्याचे अंगी आहेत त्याला सुख मिळेल काय? हो, काम, क्रोध आणि लोभ हे तीन ज्याच्याकडे असेल त्याला असणार सुख मिळणार आहे का? मिळणार नाही. असे असणार सगळे दुःखाचेच असणारे तिन्ही गुण आहेत. म्हणून हे तिन्ही गुण कसे आहेत का पुढे? आयसा श्रीमध्ये मातला विमानी विचरत ऐकला सज्जनाचा उल्लंघ केला उन्मत छायेला पाडीत असे. सज्जनाचा उल्लंघ केला, याला सज्जन कळत नाही आणि असा उन्मत झालेला तो इंद्र असायला पाहिजे आणि तो संतांच्या आश्रमावरून जात आहे. आणि आम्ही कोण आहे ते पुढच्या ओळीमध्ये सांगतील आहे का? आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्म हाची देख उद्दासी लावणे सिक विचारानी असे ना. आम्ही नियमक आहोत. कोण आहे? सूर्यवंशाचे राजे नियमक आहोत. आमचे पूर्वज असताना भले भले सर्वांनी काय केलंय? धर्मासाठी असणार काय केलं आहे? आयुष्य जगलेलं आहे. शरीरासाठी नाही, धर्मासाठी जगलेले आहेत. आणि मग आम्ही सूर्यवंशातले आहोत. आमचं कर्तव्य आहे उन्नत अशी शिक्षा लावणे आणि सज्जनाचा सांभाळ करणे आमचं ब्रीद आहे. मनोनी राम नामांकित बाण भक्त गीत अति दारुण सापी सतीला आपण दुष्ट दळण करावया. म्हणून असताना भरद्वाज ऋषीने असणार धनुष्याला बाण लावलेला आहे. राम नामांकित बाण आहे आणि बाणाला आज्ञा देत आहेत. काय म्हणतात? करोनी रामस्मरण धनुष्य ओढी काढोन बाणासी आज्ञा करोन दुष्ट दळण करावे. बाणाला असताना आज्ञा दिली, दुष्टाचं दळण करायचंय, सज्जनाचा सांभाळ करायचा आहे. म्हणून बाणाची कानडी ओढलेली आहे,
वानश्रीला नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसत्यंत अप्त राम समस्त सर्वदा. या ओळीमध्ये असं सांगितलंय राम नामांकित बाळ आहे आणि ज्याच्यावर पान सोडलेला आहे तो सुद्धा रामाचा निकट भक्त आहे आणि तोही नामधारक आहे. आता यात कोण असणार नामधारकाची भेट पुढच्या वक्ते सांगतील. आता झालेली सेवा सर्व राम भक्तांच्या चरणी मोतीराम महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण येईल. प्रभू राम